हॅलो स्टुडंट्स. सो चला, आजची जी आपली टेस्ट झाली आहे त्याचं मी तुम्हाला सोल्युशन्स प्रोव्हाइड करतोय. सो हायड्रोकार्बनवरची टेस्ट आय होप तुम्हाला इझी गेली असेल, बट जे क्वेश्चन डिफिकल्ट वाटले असतील त्यामुळे सगळ्या क्वेश्चनचे मी सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो आहे. सो हेअर वी गोट क्वेश्चन नंबर 1. सो क्वेश्चन नंबर 1 विचारलाय बघा काय. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज युज्ड फॉर. पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन आपण काय यूज करतो बघा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड दोन टाईपचे असणार आहे. त्यातलं एक जे आपण आधी स्टडी केलं आहे अल्कोहोलिक, आणि दुसरं असतं ॲक्वेस. ॲक्वेसचा मी तुम्हाला अजून यूज सांगितला नाहीये, बट ॲक्वेस सोल्युशन वापरलं जातं अल्किन बनवण्यासाठी. आणि इथे जे वापरलंय, सॉरी, अल्कोहोलिक सोल्युशन जे तुम्हाला दिलं आहे ते अल्कोहोलिक सोल्युशन तुम्हाला यूज करायचं आहे अल्किन बनवण्यासाठी. पण ही रिएक्शन कशी होते आपण समजून घेऊ. याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो क्वेश्चन नंबर 1 साठी. सपोज आपण मॉलिक्युल असं दाखवलंय CH3 CH2 अँड सपोज इथे Br घेतलाय, आणि याच्यामध्ये मी पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकतोय की जे कसं असणार आहे, अल्कोहोलिक असेल. जर आपण अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं तर होतं काय. सो हा जो पॉझिटिव्ह आहे पोटॅशियम, तो या निगेटिव्ह Br सोबत रिॲक्ट होतोय. म्हणजे आपण काय करतोय, अल्फा कार्बनचा हॅलोजनला रिमूव्ह केलाय. आपण अल्फा कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही पोटॅशियमचा यूज करताय, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट पोटॅशियम ब्रोमाइड मिळालं. नंबर 2, हा जो बीटा कार्बन आहे, बीटा कार्बनचा 1 हायड्रोजन तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही OH चा यूज करताय, जेणेकरून अजून एक बाय प्रोडक्ट मिळणार H2. सो काय झालं प्रोसेसमध्ये, अल्फा कार्बनचा हॅलोजनला तुम्ही रिमूव्ह केलाय, त्याच्यानंतर बीटा कार्बनचा हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह करताय. याला बोलतात बीटा इलिमिनेशन. ओके, सो इट इज अ वन टाइप ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन. सो या केसमध्ये आपण हायड्रोजनला पण काढलंय, हॅलोजनला पण काढलंय. हायड्रोजन हॅलोजन दोघांना आपण रिमूव्ह केलंय, म्हणून या प्रोसेसला नाव दिलं जातं डिहायड्रो हॅलोजनेशन प्रोसेस. द प्रोसेस इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजनेशन प्रोसेस. क्वेश्चन नंबर 1 चा आपल्याला आन्सर टिक करायचं आहे, ऑप्शन बी. आणि जर प्रॉडक्टचा विचार केला तर तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2. बट आपल्याला फक्त रिएक्शनचा टाईप ओळखायचा होता. सो द रिएक्शन इज, इट्स अ डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. क्वेश्चन नंबर 1 इझी होता. चला, वन बाय वन सॉल्व्ह करू आता क्वेश्चन नंबर 2 कडे. जर आपण क्वेश्चन नंबर सॉल्व्ह करतोय, क्वेश्चन नंबर 2. रिएक्शन काय दिली बघा तुम्हाला, ती रिएक्शन मी सेम इथे मेन्शन करतोय. CH3 CH2 CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ती आहे तशी मी रिएक्शन लिहून घेतली आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे HX, आणि तुम्हाला प्रॉडक्ट दिलंय. व्हॉट इज द प्रॉडक्ट. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. रिएक्टंट कडे जर बघितलं तर अल्किन फॅमिली आहे. विचार करा, हा सिमेट्रिकल आहे की अनसिमेट्रिकल आहे, तर ऑब्व्हियसली हा आहे अनसिमेट्रिकल अल्किन. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. रिएजंट आहे HX, HCl, HBr, HI, हे सुद्धा कसे असतात, अनसिमेट्रिकलच आहे. अनसिमेट्रिकल अल्किन, अनसिमेट्रिकल रिएजंट, माइंडमध्ये इमिजिएटली काय आलं पाहिजे, मार्कोनिकॉफ्स रूल. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल, थोडासा विचार करा, मार्कोनिकॉफ्स रूल नुसार काय व्हायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल, दिस निगेटिव्ह पार्ट, दॅट इज हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, negative part of reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen, आणि बट ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पार्ट मोर नंबर कडे जाणार. सो अशा पद्धतीने जर आपण HX ची ऍडिशन केली तर तुम्हाला मिळणार प्रोडक्ट असं असेल, CH3 CH2 CH सिंगल बॉन्ड CH3, आणि हा जो 2 नंबरचा कार्बन आहे ज्याच्याकडे हायड्रोजन कमी होते, त्याच्याकडे आपण काय देतोय, X ला देतोय. मग तुम्हाला असा मोलेक्युल शोधायचा आहे. असा मोलेक्युल तुम्हाला कुठला दिला आहे, ऑप्शन बी. ऑप्शन बी दिलं बघा, C2H5 म्हणजेच CH3CH2. त्याच्या पुढे आहे CHX, इथे बघा CHX, आणि सगळ्यात शेवटी कोण आहे, CH3. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज बी. थर्ड क्वेश्चन बघा काय दिलाय. टू प्रिपेअर प्युअर सॅम्पल ऑफ N-हेक्झेन युझिंग सोडियम मेटल ॲज अ वन रिॲक्टंट, द अदर रिॲक्टंट विल बी. ऑब्व्हियसली साधी गोष्ट आहे. तुम्ही बघताय की तुम्हाला N-हेक्झेन बनवायचं आहे. प्रॉडक्ट साईडला कोण मिळणार आहे, हेक्झेन मिळणार आहे. आपण रिएक्शनला सॉल्व्ह कसं करायचं, जेवढा डेटा त्यांनी दिलाय ना तो आधी प्रेझेंट करून घ्या. टू प्रिपेअर प्युअर सॅम्पल ऑफ N-हेक्झेन, आपल्याला N-हेक्झेन बनवायचे की नाही. सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर N-हेक्झेन. स्ट्रेट आहे, नॉर्मल आहे, म्हणून आपण इथे N-हेक्झेन इथे प्रेझेंट केलाय. हा बनवायचा आहे, आपलं हे टार्गेट आहे. कोणापासून बनवायचं आहे, सोडियम मेटल वापरायला लावलंय त्यांनी. त्यांनी कोणाचा वापर करायला लावला आपल्याला, सोडियम मेटलचा. आता एवढी कंडिशन बघितल्यानंतर तुम्हाला कळते की आपण सोडियम मेटल आजपर्यंत कुठल्या रिएक्शनमध्ये वापरलाय की जेणेकरून तुम्हाला अल्केन मिळतो, तर सिंपल वर्ड्स रिएक्शन. सो वर्ड्स रिएक्शन तुम्हाला खूपदा सांगितली आहे. वर्ड्स रिएक्शनमध्ये जितके नंबर ऑफ कार्बन प्रॉडक्टमध्ये असतात त्याच्या हाफ रिएक्टंट साईडला असतात. त्याच्या हाफ काय असतात, रिएक्टंट साईडला. याच्या हाफ करणार म्हणजे रिएक्टंट साईडला नक्कीच 3 कार्बनचा ग्रुप असेल, CH3
CH2 आणि इथे कुठलं तरी एक हॅलोजन असेल ते आपल्याला ऑप्शनमध्ये सापडून जाणार आहे. असा सेम मॉलिक्यूल तुम्हाला इथे पण दाखवायचा आहे. CH2 अँड CH3. सोडियम नेहमी किती यूज करतो आपण? 2 टाइम्स वापरतोय इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके. सो आता ऑप्शनकडे बघणार की आपल्याला कुठला तरी 3 कार्बनचा अल्किलाइड वापरायचा आहे. प्रोपिल क्लोराईड, प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल आयोडाइड. तर यांच्यापैकी कुठलं दिलंय का आपण चेक करू. ओके. सो तुम्हाला बघा काय काय सांगितलं. पहिलं ऑप्शन इथिल ब्रोमाइड, एन ब्युटिल ब्रोमाइड. नाही चालणार, 2 डिफरंट नाही चालणार. सो एन प्रोपिल ब्रोमाइड. परफेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. मग इथे मी BR मेन्शन करतो. इथे सुद्धा काय मेन्शन करा? BR. तर हे NaBr निघून जाणार, जेणेकरून बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार NaBr, ट्वाइस NaBr. मग उरलं काय? प्रोपिल ग्रुप दोघांना जोडून द्या, तुम्हाला एन हेक्झेन मिळतोय. सो एन हेक्झेन मिळवायचं असेल तर रिएक्टंट साईडला 3 कार्बनचा मॉलिक्यूल आपल्याला लागणार आहे. 3 कार्बनचा अल्किलाइड आपल्याला शोधायचा असतो. सो वी गो विथ ऑप्शन बी फॉर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. सो आय होप हा क्वेश्चन काही मुलांनी खूप फास्ट सॉल्व्ह केला असेल, कारण म्हणजे खूप प्रॅक्टिस केली आहे. 3 क्वेश्चन झालेत. 4th वाला क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज 4th क्वेश्चन? बघा क्वेश्चन काय दिला तुम्हाला. द फायनल प्रोडक्ट फॉर्म्ड when ethyl bromide is treated with excess of alcoholic potassium hydroxide. आधी इथिल ब्रोमाइडचा आपण यूज करू. इथिल ब्रोमाइड इथे प्रेझेंट करतो आहे CH3CH2Br. हा आहे इथिल ब्रोमाइड. याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, जी रिएक्शन मी फर्स्ट क्वेश्चनला घेतली होती. ओके. सो इथे आपण KOH यूज करतो आहे, की जे कसं आहे अल्कोहोलिक. तर याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे असा क्वेश्चन विचारला आहे. सो दिस इज जस्ट सिम्पल डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. ज्या मुलांना नाही समजलं त्यांनी इन डिटेल लक्ष दे, मी काय सांगतो आहे. सो हा जो वरचा मॉलिक्यूल आहे ना, हा खूप डिटेलमध्ये आपण दाखवूया. एक्झॅक्टली कार्बन, त्याला सगळे हायड्रोजन मी सेपरेटली दाखवले आहेत. इन डिटेल आपण सगळं दाखवतोय. सो आपण नेहमीप्रमाणे काय बोलतो, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकतात, की जे कसं असतं अल्कोहोलिक, काय होतं या केसमध्ये, तर हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असतो दॅट कार्बन इज अल्फा कार्बन. अल्फा कार्बनच्या शेजारच्या कार्बनला आपण बोलतो बीटा कार्बन. आपली प्रोसेस काय असते? आपली प्रोसेस असते डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. सो हे डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन कडे तुम्ही अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकताय. तर बघा या केसमध्ये पोटॅशियम आहे की जो पॉझिटिव्ह असतो, तो या निगेटिव्ह ब्रोमिन सोबत कंबाईन होतो, म्हणजे ब्रोमिनला काढतोय आपण तिथून. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळतं आहे? KBr मिळत आहे. त्याच्यानंतर बीटा कार्बनचा कुठला पण एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा. हायड्रोजन आहे पॉझिटिव्ह, त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण निगेटिव्ह OH यूज करतो आहे, जेणेकरून बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळतंय? H2O. सो अल्फा कार्बनचा हॅलोजन निघून गेलाय, बीटा कार्बनचा हायड्रोजन निघून गेलाय. तर उरलं कोण असेल मग? फक्त CH2 डबल बॉन्ड CH2. जेव्हा H आणि Br ला आपण रिमूव्ह केलं, तेव्हा वरती कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं लगेच काय होतं? डबल बॉन्ड होतं. याचा तुम्हाला इथे मॉलिक्यूल कुठला मिळाला? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिन. इथिन हे त्याचा IUPAC नेम आहे आणि इथिलिन हे त्याचं काय असणार आहे? कॉमन नेम असणार आहे. दोघांपैकी एक ऑप्शन आपल्याला पाहिजे. बघूया कुठला ऑप्शन दिलाय. इथेन नाही चालणार, इथिलिन दिलाय बघा तुम्हाला, इथिलिन. सो वी गो विथ ऑप्शन बी. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. चला त्याच्या पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 5 कडे. लेट मी क्लिअर दिस. सो क्वेश्चन नंबर 5 बघा, आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करतोय. 2-chlorobutane is heated with alcoholic NaOH. The product formed in larger amount is. 2-chlorobutane घ्यायचं आहे. आधी मी प्रेझेंट करतोय मॉलिक्यूल. बघूया लार्जर अमाऊंट विचारलं म्हणजे मेजर मायनर काहीतरी असणारच आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल 2-chlorobutane. आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर 2-chlorobutane. ओके. हा मॉलिक्यूल प्रेझेंट केल्या केल्या तुमच्या माइंडमध्ये सेझेफ्रूलची आठवण झालीच पाहिजे, नाही का? सो दिस इज 2-chlorobutane. याची रिएक्शन करतोय आपण NaOH सोबत. तुम्ही NaOH सोबत सुद्धा करू शकताय किंवा तुम्ही KOH सुद्धा करू शकताय, पण ते अल्कोहोलिक असणं गरजेचं आहे. तर इथे जे आपण NaOH वापरतोय ते सुद्धा कसं सांगितलंय? अल्कोहोलिक. बघा NaOH दिलं तरी सेम काम करायचंय, KOH दिला तरी सेम काम करायचंय. जे एक्सप्लेनेशन रिएक्शन नंबर 4 साठी होतं त्याच टाईपचं एक्सप्लेनेशन रिएक्शन नंबर 5 साठी आहे. फक्त फरक एकच असणार आहे. या केसमध्ये हा आहे अल्फा कार्बन. आता अल्फाच्या नेक्स्ट कार्बनला काय म्हणतात? बीटा कार्बन. हे आधीपासून सांगितलंय. सो या केसमध्ये 2-2 बीटा कार्बन आहे. या केसमध्ये 2-2 बीटा कार्बन आहे. तर आपण याला सपोज बीटा 1 मार्क करू, याला बीटा 2 मार्क करू. नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायची? इलिमिनेशन प्रोसेस करायची. यांच्यापासून तुम्हाला 2-2 प्रोडक्ट मिळतील. जर मी बीटा 1 वरती प्रोसेस केली म्हणजे काय? अल्फा कार्बनचा क्लोरीन काढा आणि बीटा 1 कार्बनचा एक हायड्रोजन काढा. त्यांना काढण्यासाठी आपण NaOHचा वापर करतोय. आता मी बाय प्रोडक्ट बद्दल डिस्कशन नाही करत, मी डायरेक्टली मेन प्रोडक्ट मेन्शन करतो. सो अल्फाचा हॅलोजन आणि बीटा 1चा हायड्रोजन असं रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक प्रोडक्ट मिळतंय CH2 डबल बॉन्ड CH2 अँड CH3. तुम्हाला मिळालं आहे ब्यूट 1 ENE.
आणि जर तुम्ही β2 वरती प्रोसेस केली, β2चा हायड्रोजन काढला तर तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळणार. इट लुक लाईक दिस CH3 CH डबल बॉन्ड CH अँड CH3 दॅट इज but2ene. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, द प्रोडक्ट फॉर्म्ड इन लार्जर अमाऊंट म्हणजेच काय, त्याला आपण मेजर असं म्हटलं होतं बघा. मेजर प्रोडक्ट मिळणार कुठलं, नाही का. सो मेजर प्रोडक्ट यांच्या दोघांपैकी कुठलं असेल तर आपण रूल अप्लाय करतो, सेझेफ रूल. सेझेफ रूलमध्ये काय सांगितलं गेलं, सो यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑब्झर्व करा. ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच असतील ते कंपाऊंड कसं असणार आहे, मेजर. सो पहिल्या मॉलिक्यूलचा विचार केला तर कार्बन कार्बन डबल बॉन्डला फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला 2 अल्किल ग्रुप्स अटॅच आहे. सो ज्याला नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त अटॅच असतील ते कंपाऊंड कसं असणार आहे, मेजर. मग या मेजर कंपाऊंडचं नाव काय आहे, but2ene. आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे but2ene. मग क्वेश्चन नंबर 5 आपण बघूया. but2ene म्हणजे आपण त्याला 2 ब्युटेन म्हणू शकतोय. सो वी गो टू ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 5. नो विल प्रोसीड फॉर द क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा काय दिलंय. वेन इथिल आयोडाइड and propyl iodide reacts with sodium in presence of ether, they forms. Again this is Wurtz reaction, but ही Wurtz reaction आहे. इथं सेम अल्किल हॅलाइड नाहीये, इथं डिफरंट अल्किल हॅलाइड. वर्ड्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, वर्ड्स क्वेश्चन नंबर आपण 6 सॉल्व्ह करतो आहे. वर्ड्स रिएक्शन मध्ये काय होतं एक्झॅक्टली, जर डिफरंट अल्किल हॅलाइड असतील तर त्याच्यामध्ये सेल्फ कॉम्बिनेशन आणि क्रॉस कॉम्बिनेशन अशा दोन गोष्टी आपल्याला करायच्या असतात. सो मॉलिक्यूल कुठले दिलेत, इथिल आयोडाइड CH3 CH2I, इथे आपण टाकणार सोडियम आणि अजून एक मॉलिक्यूल दिलाय प्रोपिल आयोडाइड. ओके, दिस इज प्रोपिल आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सो याचं सेल्फ कॉम्बिनेशन केलं तर याच्यामध्ये बघा 2 कार्बन आहे. प्रोडक्ट तुम्हाला देणार 4 कार्बनचा अल्केन. 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो, 4 कार्बनचा अल्केन असतो ब्युटेन. जेव्हा तुम्ही याचं पण सेल्फ कॉम्बिनेशन करणार, याच्यामध्ये आहे 3 कार्बन, याच्यापासून तुम्हाला मिळणार 6 कार्बनचा अल्केन जो कुठला असणार आहे, हेक्झेन असणार आहे. 2 कार्बन पासून ब्युटेन मिळालाय, 3 कार्बन पासून तुम्हाला हेक्झेन मिळालाय. हे झालं सेल्फ कॉम्बिनेशन. आणि जेव्हा तुम्ही याचं क्रॉस कॉम्बिनेशन करणार तर इकडचे 2 आणि तिकडचे 3 असे टोटल तुम्हाला 5 कार्बन असतील. 5 कार्बनचा अल्केन, 5 कार्बनचा अल्केन कुठला असतो, पेंटेन असतो. मग वरच्या मॉलिक्यूलचं आपण वर्ड सिंथेसिस केलं तर आपल्याला हे मॉलिक्यूल मिळतात, हे कन्फर्म मिळतात. पण क्वेश्चन काय विचारलाय, when ethyl iodide or propyl iodide reacts with sodium in presence of dry ether, they forms what. क्वेश्चन तर खूप इझी होता आपण उगाच एवढं सॉल्व्ह केलं. बघा, they forms 3 alkanes 4 अल्केन 2 अल्केन 1 अल्केन. तर काय फॉर्म केलंय, 3 अल्केन त्यांनी फॉर्म केलंय. सो वी गेट ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ओके, aqueous solution of the following compound on electrolysis gives the ethane. Aqueous solution of the following compound on electrolysis. आपण आतापर्यंत इलेक्ट्रोलिसिस एकच बघितलंय, कोलबेज इलेक्ट्रोलिसिस. अशा कोणाचं जर तुम्ही इलेक्ट्रोलिसिस केलं तर तुम्हाला प्रॉडक्टला इथेन मिळतं. कालच्या क्वेश्चन प्रॅक्टिसमध्ये आपण असे खूप सॉल्व्ह केले होते. प्रॉडक्ट साईडला मिळतंय तुम्हाला अल्केन, कुठला आहे, इथेन. जर प्रॉडक्ट साईडला इथेन असेल, इथेनमध्ये 2 कार्बन आहे, तर रिएक्टंट साईडला कुठला मॉलिक्यूल घ्यावा लागणार तुम्हाला. काल अशा टाईपच्या क्वेश्चनची आपण बरीचशी प्रॅक्टिस केली. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला लगेच इमिजिएटली आठवत असेल. सो बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रॉडक्ट साईडला 2 कार्बन घेतात तर रिएक्टंट साईडला तुम्हाला कुठला मॉलिक्यूल वापरायचा आहे. सो ऑप्शन ABCD तुम्हाला दिलाय. सो देर इज अ यूज ऑफ पोटॅशियम ॲसिटेट. का पोटॅशियम ॲसिटेटला टिक केलं ते सांगतो मी तुम्हाला समजून. आपण ही रिएक्शन सॉल्व्ह करू. पोटॅशियम ॲसिटेट आपण प्रेझेंट कसं करतो, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, हा झाला पोटॅशियम ॲसिटेट. प्लस याचं आपण इलेक्ट्रोलिसिस करतोय तर सॉल्व्हंट असतं वॉटर मॉलिक्यूल. असं सेम मॉलिक्यूल आपण पुन्हा रिप्रेझेंट करतोय. सो CH3 C डबल बॉन्ड O. ओके, ऑक्सिजन आणि पोटॅशियम आहे तो, प्लस सेम आपण. ओके, याच्यामध्ये खूप इझी गोष्टी आहेत, तर तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये मी मेकॅनिझम काही सांगत नाही तुम्हाला, सगळ्यात सोपी ट्रिक आहे नाही का. सो या दोघांना फक्त एकत्र करा, दॅट्स इट. आपल्याला प्रॉडक्ट मिळत आहे CH3 म्हणजे तुम्हाला अल्केन इथेन मिळाला. इथेन मिळवायचं असेल तर तुम्हाला यांच्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाहीये. सो आपल्याला टिक करायचे पोटॅशियम ॲसिडेटला. हा बाय प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विचार करा बाय प्रोडक्ट पुढे काय असणार आहे. तर आपण यांना एकत्र करतो, हा एक तयार होतो CO2, हा सुद्धा एक तयार होतो CO2.
CO2 तुम्हाला मिळतो प्लस हे दोन हायड्रोजन एकत्र येतात, इथे मिळतो H2 प्लस KOH KOH असे तुम्हाला दोन KOH मिळतात नाही का. हे आपण सॉल्व्ह केलं ऑलरेडी. सो आताचा क्वेश्चन आपला इथं संपला आहे. आपल्याला इथेन मिळाला. इथेन मिळण्यासाठी तुम्हाला कोणाचा यूज करायचा आहे? पोटॅशियम ॲसिटेटचा. सो वी गेट ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. सो क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा काय दिलाय. आयसोब्युटीन प्लस HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. आता पेरॉक्साईड म्हटल्या माइंडमध्ये काय येतं? अँटी मार्कोनिकॉस रूल. आधी आयसोब्युटीनचं आपण स्ट्रक्चर बघूया. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट आयसोब्युटीन. सो दिस इज द आयसोब्युटीन. याला आपण आयसोब्युटिलिन सुद्धा म्हणू शकतोय. स्टुडंट कन्फ्युज झाले तर बघा, आठवतं का ब्युटिलिन बोललो होतो आपण. सो दिस इज आयसोब्युटीन. त्याला आपण आयसोब्युटिलिन सुद्धा म्हणू शकताय. यात टाकलाय आपण HBr. इथे नाव मेन्शन केले त्यांनी पेरॉक्साईड. आता पेरॉक्साईड म्हटल्या मार्कोनिकॉफच्या ऑपोजिट करायचं, म्हणजे त्याला आपण अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणतो. पेरॉक्साईड टाकल्यामुळे याला पेरॉक्साईड इफेक्ट सुद्धा म्हणतात. याला खरॅश इफेक्ट सुद्धा म्हणतात. याला खरॅश मायो इफेक्ट सुद्धा म्हणतात. एक्झामला कुठलं पण नाव द्या. पेरॉक्साईड आलं ना, अँटी मार्कोनिकॉफ रूल. सो मार्कोनिकॉफच्या ऑब्जेक्ट करायचं आहे. मग मी निगेटिव्ह पार्टला कुठे पाठवणार? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. मार्कोनिकॉसमध्ये काय म्हणतो आपण? लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथे काय बोलायचंय? मोर नंबर ऑफ हायड्रोजन. तर ऑब्व्हियसली ब्रोमिन जर या मोर नंबरकडे जात असेल तर बाय डिफॉल्ट हायड्रोजन याच्याकडे जाणार आहे. सो अशा पद्धतीने ऍडिशन करा, बघा प्रोडक्ट काय मिळतंय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH CH3 CH2 अँड Br असं कंपाऊंड मला मिळालं आहे. याचं काय विचारलं? अरे एक ऑप्शन याच्यामध्ये नाही. आपण याचं नाव बघू काय आहे. सगळे कुठले दिले तुम्हाला? कॉमन नेम दिले. सो या केसमध्ये बघा, या केसमध्ये तुम्ही टर्शरी म्हणू शकत नाही. ब्रोमाइड तर फॉर्म झालेला आहे. या केसमध्ये एक प्रॉब्लेम झाला. हां, याला आपण आयसोब्युटिल ब्रोमाइड म्हणू शकतोय. सो क्वेश्चन नंबर 8 वी गो विथ ऑप्शन ए. बघा, सेकंड नंबरच्या कार्बनला मिथिल आहे म्हणजे आयसोचं काही आयसो तर म्हणावंच लागणार आहे. 4 कार्बन आहेत म्हणून त्याला म्हटलंय ब्युटिल. सो आयसोब्युटिल याला अटॅच कोण आहे? ब्रोमिन. सो द नेम ऑफ मोलिक्युल product is isobutyl bromide. Option A is correct. Okay. So after this, now we'll proceed for the question number 9. Sorry. So question number 9 बघूया काय आहे. Question number 9. Isopropyl alcohol is obtained by reacting which of the following alkene with H2SO4. बघा, क्वेश्चन मध्ये ना ऑलमोस्ट 60-70% आन्सर देऊन ठेवलेला आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज ऑब्टेन म्हणजे तुम्हाला आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळवायचं आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल आपण प्रेझेंट कसं करतो? 2 वेळेने दाखवू शकतो. दोघांचा अर्थ एकच असतो, फक्त स्टुडंटला वाटतं की ते वेगवेगळे आहे. बघा, आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल रिप्रेझेंट करताना असं दाखवलं तरी चालतं. याला म्हणता आयसोप्रोपिल अल्कोहोल. किंवा तुम्ही हे असं पण दाखवू शकताय. दॅट डझंट मॅटर. CH3 खाली दाखवलाय, OH पुढे दाखवा. याला सुद्धा काय म्हणतात? आयसो. स्टुडंट विनाकारण कन्फ्युज होता की OH ग्रुप फक्त असं दिसतोय. दॅट डझंट मॅटर. सो हे मिळवायचंय तुम्हाला. हे आयसोप्रोपिल मिळवायचंय. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज ऑब्टेन बाय रिएक्टिंग विच ऑफ द फॉलोइंग अल्केन विथ H2SO4. इथे तुम्हाला काय टाकायचंय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचंय. तर तुम्हाला इथे रिएक्टंट साइडला एक अल्केन घ्यायचा आहे. कुठला अल्केन घेतला तर तुम्हाला आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळणार आहे. सो साधी गोष्ट आहे. आपल्याला असा अल्केन घ्यायचा आहे की जो अनसिमेट्रिकल असला पाहिजे. तुम्ही नुसतं H2SO4 टाकून चालतं का? नाही. एक्झामिनर तुम्हाला देणार नाही. पण या केसमध्ये आपल्याला काय लागतं? त्याला आपण सिम्पली हायड्रेशन रिएक्शन सुद्धा म्हणतो. हायड्रेशन रिएक्शन म्हणतोय म्हणजे इन शॉर्ट आपण इथे काय टाकत असतो? इनडायरेक्टली H2 मॉलिक्युल्स टाकत असतो. तर बघा, थोडा विचार करा. इथे अल्किन तर यूज करायचाच आहे, पण तो अल्किन कसा असला पाहिजे? मला प्रोडक्टकडे बघून कळते की सेकंड नंबरच्या कार्बनकडे OH ग्रुप गेलाय. आता OH कसा असतो? निगेटिव्ह ग्रुप असतो. निगेटिव्ह जर सेकंड नंबरच्या कार्बनकडे जातोय याचा अर्थ मार्कोनिकॉस वापरतोय आपण. याचा अर्थ त्या कार्बनला डबल बॉन्ड असणं गरजेचं आहे आणि 3च कार्बन असणं गरजेचं आहे. तर बघा, पहिलं ऑप्शन दिलंय प्रोपिलिन, ज्यात मला 3 कार्बन मिळत आहे. मी बऱ्यापैकी शुअर आहे की ऑप्शन ए चे चान्सेस खूप जास्त आहे. तरी ऑप्शन बाकीचे ऑप्शन बघून घेऊ. इथिलिन तर चालणारच नाही. इथिलिन मध्ये तुम्हाला फक्त 2च कार्बन आहे. याला तुम्ही लगेच बाहेर काढा. त्याच्यानंतर 2 मिथिल प्रोपेन. कदाचित मुलांच्या मनात हा ऑप्शन येऊ शकतोय, 2 मिथिल प्रोपेन. आपण काय करूया? पहिलं ऑप्शन आहे ना, त्याला इथे स्ट्रक्चर ड्रॉ करू. प्रोपिलिन. प्रोपिलिनला प्रेझेंट कसं करतो आपण? CH3 CH डबल बॉन्ड CH2. खूप साधी गोष्ट आहे मुलांनो. HOH आहे की नाही? तो HOH याच्या अक्रॉस ऍड करायचा आहे. मार्कोनिकॉस रूल. निगेटिव्ह पार्ट इथे जोडून देणार तुम्ही, इथे OH, आणि पॉझिटिव्ह पार्ट इथे जोडणार. अशा केसमध्ये डबलचं काय होणार? सिंगल बॉन्ड. तुम्हाला एक प्रोडक्टच मिळतंय बघा ना मुलांनो. सो इथे आपल्याला कन्फर्म कोणाचा वापर करावा लागेल? आपल्याला प्रोपिलिनचाच वापर करावा लागेल. CH3 CH डबल बॉन्ड CH2.
हा मॉलिक्यूल घेतला, याचं आपण हायड्रेशन केलंय इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तरच जाऊन तुम्हाला काय मिळतंय, आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळतंय. म्हणजे ऑप्शन ए तर फायनल झालाय, बट तरीही समजा काही मुलांनी विचार केला असेल ऑप्शन सीचा, तर ऑप्शन सी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑप्शन ए तर आपला आन्सर झालाय, ऑप्शन सी बद्दल पण डिस्कशन करून घेऊ आपण. ऑप्शन सी सांगितलंय 2 मिथिल प्रोपिन. सो 2 मिथिल प्रोपिन आपण रिप्रेझेंट कसं करतोय, CH3 C CH3 डबल बॉन्ड CH2, दिस इज 2 मिथिल प्रोपेन. याच्या अक्रॉस तुम्ही हायड्रेशन करताय इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, नाही का. सो या केसमध्ये निगेटिव्ह पार्ट इथे जाणार आहे, पॉझिटिव्ह पार्ट इथे जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट कसं दिसेल, CH3CH3CH3OH. हे तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मिळालं, पण हे नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला आयसोप्रोपिल पाहिजे. याचा तुम्ही ऑप्शन सी चा विचार करू शकत नाही. ओके, सो या केसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कुठलं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. सो चला क्वेश्चन नंबर 10 कडे आपण मूव्ह करतोय आता. क्वेश्चन नंबर 10, ओझोनोलिसिस ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग विल गिव्ह 2 मोलेक्युल्स ऑफ ऍसेटल्डिहाइड. असं कोणाचं ओझोनोलिसिस केलं तर तुम्हाला ऍसेटल्डिहाइड मिळतो आहे. बघा, ओझोनोलिसिस करताना आपण काय करतो, O3 ऍड करतो आहे. तुम्हाला आठवतं सेकंड स्टेपमध्ये आपण झिंक आणि H2 वापरतोय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला 2 मोलेक्युल मिळाले पाहिजे, कोणाचे, ऍसेटल्डिहाइडचे. मला याच्याकडे बघून कळतंय, जर तुम्हाला असे 2-2 मोलेक्युल मिळतात, हा तर ते मुद्दामून इंटेन्शनली सेपरेट दाखवतो. CH3 C डबल बॉन्ड OH, या दोघांकडे कळतं की डबल बॉन्ड या दोघांच्या अक्रॉस आहे. म्हणजे काय, इथे 2 कार्बनचा मॉलिक्युल आहे, 2 कार्बन आधी विचार करा, त्याच्या शेजारी पण 2 कार्बन आहे, या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असणार आहे. ओझोनोलिसिस आपण अल्किनचा करतो. सो या केसमध्ये 4 कार्बनचा अल्किन जर असेल तर या 2-2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे. किंवा आपण बघूया इथे तुम्हाला ब्यूट 2 यांनी दिलाय का, द करेक्ट आन्सर इज बी. तरी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो की आपण हे कशा पद्धतीने आन्सर काढतोय. सो या केसमध्ये मी ते यूज करतोय 2 ब्युटीन. इथे आपण 2 ब्युटीनला रिप्रेझेंट करू, CH3 CH डबल बॉन्ड CH अँड CH3, याचं आपण करतोय ओझोनोलिसिस. आता तुम्हाला मिळणार ओझोनाइड कॉम्प्लेक्स. ओके, सो ओझोनाइड कॉम्प्लेक्स म्हणजे हे दोघंही बॉन्ड ब्रेक करायचे, त्यांच्या अक्रॉस ओझोन ऍड करायचा. इथला पार्ट मी काही क्लिअर करतो. सो बघा, इथे ओझोन कसा ऍड होणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड पूर्णपणे ब्रेक करून टाकले. काय करायचं, तो जो ओझोन आहेत ना, ते तिघही ऑक्सिजन ॲटम ते इथे ऍड करायचे, जेणेकरून एक रिंग तयार होते, याला आपण म्हणतो ओझोनाइड कॉम्प्लेक्स. हे काय फॉर्म झालंय, ओझोनाइड कॉम्प्लेक्स. ओझोनाइड कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा तुम्ही झिंक वॉटर टाकतायत ना, तेव्हा काय होतं, हा ऑक्सिजन निघून जातो, बॉन्ड अशा पद्धतीने ब्रेक होतात. तुम्हाला आठवत असेल आपण लेक्चरला असं घेतलेलं आहे. मी काय करतो, इथेच एक्सप्लेन करतो. हे बॉन्ड ब्रेक केले आपण, समजा मी या बॉन्डला ब्रेक केलं, ते इरेज करून टाकतोय, बॉन्ड ब्रेक झाले, ऑक्सिजन निघून गेला. हे 2 जण उरलेत की नाही, यांना अगदी सिंपल जसं आहे तसं प्रेझेंट करा ना, जसं आहे तसं दाखवा. बघा हे दिसायला कसे असतील, CH3 आहे तसंच, त्याच्या पुढे आहे कार्बन, त्याच्या पुढे आहे हायड्रोजन, डाऊन साईडला आहे ऑक्सिजन, हा शेजारचा मॉलिक्यूल HCOCH3. जेव्हा बॉन्ड ब्रेक झाले सगळे, तेव्हा ऑब्व्हियसली CO मध्ये काय होणार आहे, डबल बॉन्ड होईल. सो हा मॉलिक्यूल कुठला आहे, ऍसेटल्डिहाइड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसेटल्डिहाइड. बट ते फॉर्म करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल, देयर इज यूज ऑफ ब्यूट 2 ENE, त्याला आपण 2 ब्युटीन सुद्धा म्हणू शकतोय. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 11. सो बघा, बॅक टू बॅक आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. ओके, अभ्यास खूप करावा लागेल तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. क्वेश्चन नंबर 11 काय विचारलाय, मॅक्झिमम कार्बन कार्बन बॉन्ड डिस्टन्स इज फाउंड इन. मॅक्झिमम कार्बन कार्बन बॉन्ड डिस्टन्स. बघा मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हे आपण याच्या आधी पण डिस्कस केले. ज्या मॉलिक्युलमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो ना, तर त्याची लेंथ जास्त असते, डबल बॉन्डची लेंथ थोडी कमी होते, ट्रिपल बॉन्डची अजून कमी होते. पहिला मॉलिक्युल आहे बेन्झिन. बेन्झिनमध्ये सिंगल बॉन्ड पण आहे पण डबल बॉन्ड पण आहे, तर ऑब्व्हियसली त्याचा आपण विचार करू शकत नाही. मग ते बेन्झिनच्या कुठल्या सिंगल बॉन्डचा विचार करायचा की डबल बॉन्डचा विचार करायचा. सो इथेन मॉलिक्युल दिलं बघा, खूप इझी आहे. इथेन मॉलिक्युलमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, इथे मी मेन्शन करतोय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो आणि इथाईनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. तर ऑब्व्हियसली लॉजिकल आन्सर आहे, जिथे सिंगल बॉन्ड असतो त्याची बॉन्ड लेंथ कशी असते, लार्ज असते. सो ऑप्शन बी इज करेक्ट. इझी क्वेश्चन आहेत बऱ्यापैकी. क्वेश्चन नंबर 12.
क्वेश्चन नंबर 12 बघा काय दिलंय. A mixture of 1 chloropropane and 2 chloropropane when treated with alcoholic KOH gives. I think आपण याच टाईपचं क्वेश्चन कालच्या रिव्हिजन लेक्चरला सॉल्व्ह केलाय. कालच्या रिव्हिजन लेक्चरला एक्सपेक्टेड स्टुडंट होते ऑलमोस्ट 170 प्लस, बट अटेम्प्ट केले फक्त 120 मुलांनी बहुतेक. तर रिमेनिंग 50% मुलांना मी सांगणार की पेपर तुम्हाला नक्कीच डिफिकल्ट गेला असेल. आय एम व्हेरी शुअर. कारण काल खूप प्रॅक्टिस केली. ऑलमोस्ट परवाच्या दिवशी, कालच्या दिवशी जवळपास ॲव्हरेजली 40 आणि अंदाजे 70 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, 60-70 क्वेश्चन्स. तर याच टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यामुळे लेक्चर मिस केल्याचा तुमचा आज लॉस झालेला आहे. ठीक आहे. सो बघूया हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. या सेम टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. अ मिक्सचर ऑफ 1 chloropropane अँड 2 chloropropane व्हेन ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH. बघा 1 chloropropane आपण घेतो आहे. 1 chloropropane रिप्रेझेंट कसं करतोय? CH3 CH2 CH2Cl. दिस इज 1 chloropropane. अजून काय घ्यायचं आहे? 2 chloropropane. CH3 CH3 आणि ते 2 नंबरला आपल्याला एक क्लोरीन दाखवायचं आहे. सो या दोघांची केमिकल रिएक्शन तुम्ही कोणासोबत करताय? KOH सोबत करते, जो अल्कोहोलिक आहे. आता साधी गोष्ट आहे, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं तर माइंडमध्ये इमिजिएटली आलं पाहिजे की इथे आपल्याला रिएक्शन सॉल्व्ह करताना डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन आहे. सो नेहमीप्रमाणे काय करायचं आपल्याला? अल्फा कार्बन बीटा कार्बन माइंडमध्ये आले पाहिजे. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो असतो अल्फा कार्बन, अल्फाच्या नेक्स्ट बीटा कार्बन, अल्फा कार्बन, अल्फाच्या नेक्स्ट बीटा कार्बन. सर सेकंड मॉलिक्युलमध्ये 2-2 बीटा कार्बन आहे, पण बघा दोघंही बीटा कार्बन सेमच आहेत की नाही? मग कुठल्या पण बीटाचा विचार करा. जेव्हा बीटा कार्बन सेम असतात ना, तुम्ही कुठल्या पण बीटाचं एलिमिनेशन करू शकताय. सो सपोज मी याला विचार करतोय, याचा मी विचार करतोय. सांगा तर बरं, पहिल्या मॉलिक्युलचं जर आपण डिहायड्रोहॅलोजनेशन केलं, आता हे सगळं सांगायची गरज आहे का? पोटॅशियम क्लोरीनला घेऊन जातोय, OH हायड्रोजन नाही. आता प्रॅक्टिस झाली, आता डायरेक्टली प्रॉडक्टवरती फोकस करा. सो प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार CH3 CH डबल बॉन्ड CH2. तुम्हाला मिळाल्या प्रोपीन. दुसऱ्या मॉलिक्युलचा आपण विचार केला, अल्फाचा क्लोरीन काढलाय, बीटाचा H काढलाय, जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट मिळतंय CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर या केसमध्ये दोघे प्रोडक्ट सेमच मिळाले. बघूया ऑप्शन काय दिलंय क्वेश्चन नंबर 12 तर तुम्हाला सांगताय 2 प्रोपेन मिळतंय का? तर याचं बघायला गेलं तर कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. याला आपण आपल्या रेग्युलरी महाराष्ट्र बोर्डनुसार नाव काय देतो? प्रोप 1 ENE किंवा याला 1 प्रोपेन सुद्धा म्हणतात. याला 1 प्रोपेन सुद्धा म्हणतात. आपल्याला 2 कसं काय मिळतं? 2 नाही मिळणार ना. सो 1 प्रोपेन इज करेक्ट. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन डिफिकल्ट नाही मुलांनो, पॅटर्न तोच आहे, फक्त थोडं थोडं काही बदल होतोय. ओके. सो पण आपण काही सॉल्व्ह नाही केलंय का? केलेत आपण सॉल्व्ह. चला हा झाला क्वेश्चन नंबर 12, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊया आपण. प्रोपेन इज ऑप्टेन फ्रॉम प्रोपीन बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड. खूप इझी रिएक्शन होते. तुम्हाला प्रोपेन मिळवायचं आहे प्रोपीन पासून. आधी प्रोपीन ड्रॉ करा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. याच्यापासून तुम्हाला मिळवायचं आहे प्रोपेन. काही आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पण आवश्यकता नाहीये, नाही का? सो प्रोपीनचं कन्वर्जन प्रोपेनमध्ये करतोय, तर ऑब्व्हियसली आपण काय करतो? हायड्रोजनेशन करतो इन प्रेझेन्स ऑफ निकेल. निकेलच्या सोबत कोण लागतं सांगा तर बरं. तुम्ही जर मला लाईव्ह बघत असाल तर मनातल्या मनात सांगा, निकेल सोबत कोण लागतं? प्लॅटिनम चालतोय किंवा पॅराडियम सुद्धा चालतो. ओके. त्याला आपण ऍसिड कॅटलाइज रिएक्शन, नॉट ऍसिड कॅटलाइज, इट इज हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ निकेल असं सुद्धा आपण याला म्हणू शकतोय. सो हे 2 हायड्रोजन ऍड होतात कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. दॅट्स इट. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अल्केन. द प्रोसेस इज कॉल्ड एज कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. सोडियम ऍसिड कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इथेन बाय. बघा असा सेम क्वेश्चन मागे सॉल्व्ह केलाय, पण तो वेगळ्या टाईपचा होता. की तुम्हाला विचारलं होतं की कुठलं ऍसिड वापरलं जाणार, कुठलं सॉल्ट वापरलं जाणार. इथे सॉल्ट दिलंय आणि कुठल्या प्रोसेसने सॉल्व्ह करणार, नाही का? सो दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 वी गो विथ ऑप्शन सी. वाय? बघा समजून सांगतो. आधी सोडियम ऍसिटेट घ्या तुम्ही. सोडियम ऍसिटेट CH3 C डबल बॉन्ड ONA. या सोडियम ऍसिटेटला तुम्हाला काय करावं लागेल? याचं तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस करावं लागणार. ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस सोल्युशन म्हटलं तर ऑब्व्हियसली वॉटर असणार आहे, बट आपण तुम्हाला माहिती आहे आपण हे मॉलिक्युल असे दोनदा दाखवतो, नाही का? सो हे जस्ट ट्रिक आहे अंडरस्टँडिंगसाठी. तुम्हाला असं प्रत्यक्ष कुठे एक्झामिनला दाखवायचं नाहीये. यांचं काय करतोय आपण? इलेक्ट्रोलिसिस करतोय. सो नेहमीप्रमाणे हे कंबाईन होतं, तुम्हाला मिळतं CH3 CH3 प्लस तुम्हाला बाकीचे बाय प्रोडक्ट मिळतात. आता बाय प्रोडक्ट काही सांगत नाही, बाय प्रोडक्ट फक्त ओरली सांगतोय CO2 प्लस H2 प्लस NaOH. सो
इथेन फॉर्म झाला, इथेनच मिळवायचा होता. इथेन मिळवायचं असेल तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस करावं लागणार. कोणाचं? सोडियम ॲसिटेटचं. दॅट इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 15 बघा काय दिलाय. क्वेश्चन नंबर 15. अनहायड्रस सोडियम ॲसिटेट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम. आता ही सोडा लाईमची रिॲक्शन आहे. सोडियम ॲसिटेट घ्यायचं आहे. सोडियम ॲसिटेट CH3 C डबल बॉन्ड O ONA याची रिॲक्शन करायची सोडा लाईम सोबत. सोडा लाईम म्हणजे कोणाचं कॉम्बिनेशन असतं? सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH झालं आणि पोटॅशियम ऑक्साईडला आपण क्विक लाईम बोलतो. मग सोडियम हायड्रॉक्साईड आणि क्विक लाईम या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी सोडा लाईम शब्द बनवलाय, नाही का? इथे आपल्याला ऍड करायचंय NaOH इन प्रेझेन्स ऑफ CaO. आता मला सांगा मुलांना, तुम्हाला सगळ्यांना प्रोसेस आठवत असेल. याला जिथे मी बाउंड्री दाखवतोय तो बाय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला. माझ्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळतोय? Na2CO3. तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळालं? Na2CO3. उरलेला हायड्रोजन याच्याकडे देऊन टाका ना. CH3 मध्ये एक हायड्रोजन तुम्ही ऍड केला, तुम्ही मिळणार CH4. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप रिमूव्ह करतोय, याला डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन सुद्धा म्हणतात. चला, एक्स्ट्रा सांगितले प्रोडक्ट काय मिळालं तुम्हाला? मिथेन मिळालंय. ऑप्शन बी. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंट. क्वेश्चन वाचल्या वाचल्या माइंडमध्ये येतं की येस, जेवढा मॉलिक्युलर मास जास्त असेल, जितका मॉलिक्युल स्ट्रेट असेल, जितका लॉंगर मॉलिक्युल असेल, सो ऑब्व्हियसली लार्जर सरफेस एरिया असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. तर मी ऑप्शनकडे बघत पण नाही. असं ऑप्शन शोधून काढा जो एकदम स्ट्रेट असणार आहे. तर बघा, स्ट्रेट म्हटलं तर मला N इंडिकेट करतोय. N म्हणजे काय? नॉर्मल स्ट्रेटवाला. N ऑक्टेन आहे. आयसो ऑक्टेन म्हणजे ब्रांचिंग झालं. N ब्युटेन पण स्ट्रेट आहे पण कार्बन कमी आहे. यांच्याकडे बघितलं कळतं की यांना खूप सारी ब्रांचिंग आहे. काही विचार न करता विदिन 2 सेकंड या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही डन केलं पाहिजे. N ऑक्टेन. कारण N ऑक्टेन हा स्ट्रेट मॉलिक्युल आहे. जास्तीत जास्त सरफेस एरिया देतो. जेवढा सरफेस एरिया जास्त असेल तेवढं दोन मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. त्यांना सेपरेट केल्यावर थोडीशी एनर्जी जास्त लागेल. ऑब्व्हियसली बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट जास्त असणार. क्वेश्चन नंबर 16 ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 17 बघा काय दिलंय. विच डझंट फॉलो मार्कोनिकॉफ्स रूल. यांच्यामध्ये मार्कोनिकॉफ्स रूल कोण फॉलो नाही करणार? मार्कोनिकॉफ्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स असू द्या किंवा अँटी मार्कोनिकॉफ्स, तुम्हाला अल्किन कसा लागतो? अनसिमेट्रिकलच लागतो. तुम्हाला अल्किन कसा लागतो? अनसिमेट्रिकल. एक एक चेक करू. हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे, म्हणजे हा मार्कोनिकॉफ्स देणार. दुसरा सुद्धा कसा दिसतोय? अनसिमेट्रिकल. हा सुद्धा मार्कोनिकॉफ्स देणार. तिसरा मॉलिक्यूल चेक करा रे मुलांनो. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघे साईडला इक्वल नंबर ऑफ कार्बन आहे. याचा अर्थ हा काय झाला? सिमेट्रिकल झाला. याला मार्कोनिकॉफ्सची गरज नाहीये. लास्ट आहे ऑप्शन, तो सुद्धा कसा आहे? अनसिमेट्रिकल. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. काय खूप विशेष डिफिकल्ट क्वेश्चन नव्हता. मार्कोनिकॉफ्स रूल कोण फॉलो नाही करत? सिमेट्रिकल वाला. ऑप्शन सी. चला, क्वेश्चन नंबर 18 बघा काय दिलं. क्वेश्चन नंबर 18. when sodium reacts with ethyl iodide, which of the following hydrocarbon is produced? आता हा क्वेश्चन तर काही मुलं एक सेकंद सुद्धा घेणार नाही सॉल्व्ह करायला. सो इथिल आयोडाइड तुम्हाला यूज करायचं. वरती सॉल्व्ह करतोय क्वेश्चन नंबर 18. CH3 CH2I याची रिएक्शन तुम्हाला सोडियम सोबत करायची आणि सोडियम टाकल्यावरती हे सांगायची गरज नाहीये की तुम्हाला इथिल आयोडाइड 2 टाइम्स घ्यायचं आहे, सोडियम पण 2 टाइम्स घ्यायचं आहे. सो हे तुम्हाला एक्झामिनर सांगणार नाही, हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं असतं. ओके, सो इथे मी तुम्हाला दाखवलंय 2 मॉलिक्युल्स ऑफ इथिल आयोडाइड. नेहमीप्रमाणे ट्वाइस NaI बाहेर पडणार सोडियम आयोडाइड. उरलेले मॉलिक्युल इकडचा लेफ्ट साइडचा इथिल, राईट साइडचा इथिल दोघांना जोडून द्या. CH3 CH2 हा झाला लेफ्ट साइड इथिल, हा आहे राईट साइड इथिल. दोघांना जोडलं तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला मिळाला ब्युटेन. सो वी गो विथ ऑप्शन ए, ब्युटेन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. The product obtained heating ethanol with concentrated H2SO. कॉन्सन्ट्रेटेड H2SO सोबत आपण अल्कोहोलला हिट करतोय तर ऑब्व्हियसली डिहायड्रेशन होणार आहे. अल्कोहोल कुठलं आहे? इथेनॉल. इथेनॉलला आपण प्रेझेंट कसं करतो? CH3 CH2OH. हा मॉलिक्युल मी अशा पद्धतीने दाखवतो आहे. HCH2 and here is OH. याला तुम्ही 165 to 170 डिग्री सेल्सिअसला हीट करताय इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ऑब्व्हियसली हाय टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं. अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं म्हणजे अल्कोहोल मधला वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो. सो तो वॉटर मॉलिक्यूल काढायचा कसा?
सो अल्फा कार्बन आहे, बीटा कार्बन आहे. अल्फा कार्बनचा OH काढा, बीटा कार्बनचा हायड्रोजन काढा. या दोघांना तुम्ही रिमूव्ह केलं, जेणेकरून बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळालं, H2O. त्या दोघांना काढल्यानंतर अल्फा बीटामध्ये सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड. मॉलिक्युल तुम्हाला मिळणार CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2. बघा, हे खूप इझिली सांगितलं जातं. ॲज अ स्टुडंट तुम्हाला हे डिफिकल्ट वाटू शकते, बट का तुम्हाला स्टार्टिंगला हे डिफिकल्ट वाटतंय, बट जेवढं तुम्ही नंबर ऑफ टाइम प्रॅक्टिस करणार आहे तरच रिॲक्शन्स इझी होतील. आता काही मुलं तुमच्यापैकी आज खूप हॅपी असतील, पेपर खूप छान गेला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कारण 2-3 दिवस प्रॅक्टिस केली, स्वतः पण प्रॅक्टिस केली आहे, तर त्यांना खूप पेपर सोपंच गेला असेल. बट ज्या मुलांनी ऑर्गॅनिकचा फिअर फॅक्टर माइंडमध्ये ठेवला असेल, तर ऑब्व्हियसली फिअर फंदा तुमच्या गळ्यात पडणारच आहे, नाही का. सो प्रॅक्टिस करा, सगळे क्वेश्चन सोपे होतील. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अल्किन. अल्किन शोधा कुठे, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 20. The product of the reaction between propene and HBr in presence of peroxide. खूप सारे मुलं आहेत ज्यांना ही रिएक्शन खूप फटाफट जमली असेल. प्रोपिन प्रेझेंट करा आधी. प्रोपिन, हाऊ वी कॅन रिप्रेझेंट प्रोपिन, CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा आहे प्रोपिन. या प्रोपिनची रिएक्शन तुम्ही कोणासोबत करताय, HBr, आणि इथे काय टाकलंय, पेरॉक्साईड टाकलंय. इमिजिएटली माइंडमध्ये येते, HBr टाकलंय, पेरॉक्साईड आहे, काय होणार आहे. ऑब्व्हियसली या केसमध्ये काय होणार, तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ फॉलो करायचं. सो अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल, बीआरला आपण कुठे पाठवायला पाहिजे, इथे पाठवायला पाहिजे. ऑब्व्हियसली या मोर नंबर ऑफ कार्बन. सो अशी ॲडिशन केली तर प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळते, CH3 देन CH2 देन CH2 अँड BR. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 ब्रोमोप्रोपेन. 1 ब्रोमोप्रोपेन दिलाय का, 1 ब्रोमोप्रोपेन. येस, ऑप्शन डी इज करेक्ट. एक मिनिट मुलांनो, मागचा एक क्वेश्चन होता, त्यात आपण अँटी मार्कोनिकॉफ सॉल्व्ह केला होता, बट आय एम समवट, इथे तो HBr होता का मला चेक करू द्या. कुठेतरी एक पेरॉक्साईडचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला, तिथे HBr होता का मला चेक करू द्या. नाही, तिथे सुद्धा आपण अँटी मार्कोनिकॉफ बघितलाय, बट त्याच्यामध्ये ना आपल्याला HBrच असणं गरजेचं आहे. पेरॉक्साईड इथे पण नाहीये. हा, HBr होता. नो प्रॉब्लेम. हे सुद्धा आपण बरोबर सॉल्व्ह केलं. लक्षात घ्या, पेरॉक्साईड दिलं आहे, पण तिथे समजा HCl दिलं असेल, HI दिलं असेल, तरी अँटी मार्कोनिकॉफ फॉलो करायचा नाही. जरी पेरॉक्साईड दिलंय, पण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त कोणाला पाहिजे, HBrच झाला पाहिजे, तरच पेरॉक्साईड होणार. ओके, चला, मी पण ते क्रॉस चेक करून घेतलं. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपण बरोबर सॉल्व्ह केलं आहे. चला, आपला रेग्युलर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. कुठेपर्यंत आलोय, क्वेश्चन नंबर 20 झालाय. क्वेश्चन नंबर 21. 1 minute guys. What type of hybridization occurs in ethylene molecule? इथिलीन मॉलिक्युललाच आपण इथिन म्हणतो, नाही का. इथिन हे त्याचं IUPAC आहे, इथिलीन हे त्याचं कॉमन नेम आहे. प्रेझेंट कसं करता मॉलिक्युलला प्रेझेंट करता CH2 डबल बॉन्ड CH2. याला इन डिटेल समजून घेऊ. अजून कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याला 2 हायड्रोजन आहेत, इथे सुद्धा 2 हायड्रोजन आहे. तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगितली, ज्या कार्बनला डबल बॉन्ड एक जरी आला तर ऑब्व्हियसली हायब्रिडेशन कुठलं असतं, sp2 असतं. सो तुम्हाला ऑप्शन सी ला टिक करायचं. काही मुलांनी तर हा क्वेश्चन एका सेकंदात सॉल्व्ह करून पुढच्या क्वेश्चनला पण गेले असेल. रेग्युलर स्टुडंटला डिफिकल्टी शक्यतो येणार नाही असं मला तरी वाटतंय. होप मंडेला तुमच्याशी बोलताना तुमचा एक्सपिरियन्स मला बघायचा आहे, तोपर्यंत तुमच्या टेस्टचे मार्क्स सुद्धा समजतील मला. बघूया तुम्हाला पेपर कसा गेला. शेअर करा सोमवारच्या लेक्चरला. चला, क्वेश्चन नंबर 23. When ethylene bromide is treated with zinc, then we get. आता काही मुलांचा प्रॉब्लेम झाला असेल या स्ट्रक्चर सोबत. मी प्रोपिलिन क्लोराईड किंवा प्रोपिलिन ब्रोमाइड घेतला होता लेक्चरला, लाईव्ह लेक्चरला. इथे त्यांनी काय घेतलं, इथिलिन ब्रोमाइड. दॅट डझंट मॅटर, स्ट्रक्चर आठवावं लागेल तुम्हाला, कशा पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर दाखवतो. सो या केसमध्ये बघा, इथिलिन तुम्हाला काय सांगतोय, 2 कार्बन सांगतोय, आणि ऑब्व्हियसली 2 कार्बन असेल. इथिलिन ब्रोमाइडला आपण प्रेझेंट कसं करूया, इथे आपण दाखवतोय ब्रोमाइड, इथे पण दाखवतोय ब्रोमाइड. हा झाला विसिनल, आणि कार्बनच्या व्हॅलेन्सीनुसार आपण इथे काय टाकणार आहोत, 2 हायड्रोजन आपण इथे CH2 बरोबर अकॉर्डिंग टू व्हॅलेन्सी आपण इथे दाखवला. हा जो मॉलिक्युल तुम्ही 1,2 डायब्रोमो इथेन म्हणू शकताय. 1,2 डायब्रोमो इथेनलाच इथिलिन ब्रोमाइड म्हणतात. ओके, याची रिएक्शन करायची आहे झिंक सोबत. झिंक डेंजर आहे, झिंक काय करणार, इलेक्ट्रोऍक्टिव्ह मेटल आहे. त्याला जर असे 2-2 क्लोरीन भेटले
दोघांना घेऊन जाणार तो. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार? ZnBr2. देर इज अ फॉर्मेशन ऑफ झिंक ब्रोमाइड बोलत त्याला. देर इज अ फॉर्मेशन ऑफ झिंक ब्रोमाइड. मग हे दोघं ब्रोमाइड निघून गेले, हे बॉन्ड ब्रेक झाले. सीसी मध्ये आधी सिंगल बॉन्ड होता, सिंगल बॉन्डचं काय होणार? डबल बॉन्ड होणार. CH2 डबल बॉन्ड CH2. So there is a formation of an alkene. Option A. Question number 24. Presence of peroxide effect. The addition of, आत्ताच बोललो होतो, पेरॉक्साइड इफेक्ट मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कोण रिएक्शन दाखवतो? HBrच दाखवतो. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 25. मिथेन घेतलाय, मिथेनचं क्लोरिनेशन करायचंय इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट. अल्ट्राव्हायलेट नसेल तर सनलाईट वापरा, नाही का? मिथेनचं क्लोरिनेशन करताय तर तुम्हाला क्लोरोमिथेन मिळालाय, HCl मिळालाय. इट इज अन एक्झाम्पल ऑफ. खूप सोपी रिएक्शन आहे. बहुतेक या शब्दांबद्दल मी बोललो नसेल, आता बोलून घेतो. बघा, इथे तुम्ही मेन्शन करता आहात CH4 मॉलिक्यूल, इथे तुम्ही त्यात टाकताय क्लोरीन, इन प्रेझेन्स ऑफ UV वापरलाय. तुम्ही प्रॉडक्टकडे बघा, प्रॉडक्ट तुम्हाला दिसायला असं दिसतंय, CH3 CH3 अँड Cl. बरोबर की नाही? काय झालं एक्झॅक्टली मुलांनो? हायड्रोजनला काढलं गेलं, त्याच्या जागेवरती फक्त टाकलाय क्लोरीन. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय झालंय? वन ऑफ द ॲटम इज गोइंग टू सबस्टिट्युटेड बाय अनदर ॲटम. एक कोणतरी बाहेर गेलाय, त्याच्या जागेवरती दुसरा कोणतरी आलाय, नाही का? मग बघा, असे शब्द बोलल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? एक ॲटम काढायचा, त्याच्या जागेवरती दुसरा ॲटम आणायचा आहे. सो सबस्टिट्यूशन केलं ना आपण. वन इज गोइंग टू रिमूव्ह, instead of that atom we are going to add one new atom. So there is one type of substitution reaction. The chemical reaction in which if one of the atom is going to substituted by another atom, it is called as substitution reaction. Option A. So ही आपली ऑफलाईन एक्झाम होती. याच्यामध्ये आपण जी टेस्ट घेतली त्याचे सगळे तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड केले. या सोल्युशनमध्ये इन केस तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये डाऊटफुल असेल किंवा नाही समजलं असेल, तुम्हाला लाईव्ह क्लासला क्वेश्चनचा नंबर सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो चलो, इथे आपण स्टॉप करूया. सो बाय एव्हरीवन.